एनजीओचं आणि आपलं पूर्ण नाव? माझं पूर्ण नाव रामबापूराव गुंजाळ. बरं सर, संस्थेचं नाव? श्री संत सावता महाराज सेवाभावी संस्था चक्रांबा. ठीक आहे सर, तुमचं काम कशावर चालतं? काय सध्या तर काही काम वगैरे काही मिळालेलं नाही. बरं सर, मला सांगा, आपल्या बीड जिल्ह्यात एकंदरीत मागासवर्गीय जो समाज आहे यांची सध्याची काय स्थिती आहे? मागासवर्गीयाच्या अनेक समस्या आहेत सर. कोणत्या कोणत्या? सामाजिक आहेत, राजकीय आहेत, अजून वैयक्तिक काही लाभार्थी. एकंदरीत ग्रामीण भागात त्यांची परिस्थिती कशी आहे? बिकट परिस्थिती आहे, हाताला रोजगार नाहीये, कसल्याही प्रकारचे लाभ मिळत नाहीत. आणि म्हणजे एकंदरीत त्यांच्या विकासासाठी गव्हर्नमेंट जे विविध योजना त्यांच्यासाठी राबवतं तर ते त्यांच्यापर्यंत मिळत आहेत का, किंवा न मिळण्याचं कारण काय? न मिळण्याचं कारण म्हणजे हेच, ज्यांच्याकडे काम मिळालंय ते प्रचाराने प्रसार होत नाहीये त्याचा. त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत माहिती मिळत नाहीये. शासनाच्या कुठल्या योजना आहेत, काय आहेत याबद्दल कुणी माहिती देत नाही. आणि ज्यांना माहिती आहे ते देण्यास टाळाटाळ करतात, किंवा जनतेकडून त्यांना पाठिंबा एखाद्या वेळेस मिळत नाहीये जनतेत गेल्यानंतर सुद्धा. कारण विश्वास बसत नाही एनजीओवर. सर, एकंदरीत आता यांचे जे आर्थिक, सामाजिक, राजकीय सुधारणा करण्यासाठी आपल्या मते काय करायला पाहिजे जेणेकरून त्यांचा सर्व स्तरात वाढेल? राजकीयचा विषय नाही, परंतु सामाजिक जे काही त्यांच्या योजना आहेत त्यांना मिळण्यासाठी वरिष्ठांना थोडं समज देणे, किंवा या एनजीओला या कामाच्या संदर्भात तुम्ही सहकार्य करा, काय जे योजना असतील त्या माहिती द्या आणि यांचा पाठपुरावा करून यांना यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा.